आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आमच्या तुळजापूर शहरामध्ये पाऊस पडत आहे आणि रात्रीचे आता साधारणार्थ 9:30 वाजलेले आहेत. आता पाऊस पडत आहे आणि वातावरण पूर्ण थंडीचं असल्यामुळं चला म्हणलं आज आपण गरम गरम बाहेर जेवायला जाऊयात. आणि मी सध्याच्या घडीला मी आणि माझे सहकारी मित्र येतो जाहीर करत नाही दुकान जाहीर करत नाही इथं देखील काढायचं येतं दुकान जाहीर करत नाही मामाचा आई भेटते ते भेटतं. तास 2 तास सोडते पुन्हा माघार घेते. केवढा किती 10-12 वय 8वीला आहे म्हणतात आपलं हँडल करतं दुकान. आम्हाला एवढं आनंद एवढं दिसतंय खूप ऐकाने. ही तंदूर आलेले आहे. इथं आता सध्याच्या घडीला मी कांदा, लिंबू आणि मीठ असं मिक्स केलेलं आहे. आणि सध्याच्या घडीला मी भाजी मागवलेली आहे, बैंगन मसाला, काजू करी. इकडे बघू शकता तुम्ही. आता ही आहे काजू करी. तसं तर प्लेट गच्च भरून होती, परंतु आता आम्ही म्हणजे शेअर केले असल्यामुळं तर ते त्या ताटातली कमी झाले. आणि इकडं आहे बैंगन मसाला. बघा, इथं कुठल्याही प्रकारची गिरवी न वापरता एकदम चांगल्या पद्धतीनं आणि क्वालिटी व्यवस्थित भाज्या बनवलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं हे आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांना मी घेऊन आलेलो आहे. कसं आहे मित्रांनो, आज आजचा दिवस असा आहे की आज मी दिवसभरात प्रत्येक हॉटेलवर जेवण करत आहे. म्हणजे आज मी दिवसभरात कमीत कमी 3 ते 4 हॉटेलमध्ये जेवण केलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही पद्धतीचं आज जेवण केलेलं आहे. आणि मी सध्याच्या घडीला तुळजापूर अक्कलकोट रोडवर हॉटेल श्रीचंद्र फॅमिली रेस्टॉरंट असा धाबा आहे. आणि या ठिकाणी सध्या मी व्हेज जेवण करत आहे. माझ्यासोबत माझे सहकारी मित्र आहेत, ज्ञानेश्वर, आणि हा आहे माझा चुलत भाऊ. तर मित्रांनो, भाज्या तशा मस्त आणि आकर्षक आहेत. सध्या आम्ही भाजीची म्हणजे टेस्ट घेत आहोत. हा राईस आहे, जिरा राईस. आणि सध्याच्या घडीला बघा सगळ्या थाळ्या फस्त केलेल्या म्हणजे संपवलेल्या आहेत. आता शेवटचा पॉईंट चालला तो म्हणजे राईस खायचा.